महानगरपालिकेच्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मधील स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संत तुकाराम नगर येथे आज महत्त्वपूर्ण सभा पार पडली। या सभेत महाराष्ट्राचे कामगार नेते व संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत भाऊ भोसले यांनी आपली भूमिका मांडली। संत तुकाराम नगर, महेश नगर, वल्लभ नगर, गंगानगर, कासारवाडी, कुंदन नगर, नाशिक फाटा, लांडेवाडी, फुले नगर, विशाल नगर, हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनी, हापकिन इन्स्टिट्यूट येथे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 941 घरे व 22 दुकाने असलेल्या संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने घरांच्या रिडेव्हलपमेंट बाबत गेल्या 8 महिन्यांतील प्रगतीची सविस्तर माहिती यशवंत भाऊ भोसले यांनी दिली। निवडणुकीनंतर घरांच्या प्रश्नांवर होणाऱ्या परिणामांवरही सखोल चर्चा करण्यात आली। सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीचं 941 गाळ्यांचं आणि 22 घरांचं पुनर्वसन चालू आहे। आम्ही त्यामध्ये टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे, कन्व्हेन्स डीडचा विषय चालू आहे। परंतु या ठिकाणचे मागील विद्यमान जे आहेत ते थोडा या सर्व कार्यामध्ये खोडा घालतायत, खोटे कंप्लेंटी करतायत की आणि हे काम होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। आणि 941 घरं आहेत ज्यांना 900 स्क्वेअर फीट घरं मिळावी। आयुष्य त्यांचं अशा साध्या घरांमध्ये गेलंय, गोरगरीब आहे सगळी लोक, त्यांचं जीवनमान घडावं म्हणून माझे प्रयत्न चालू आहेत। परंतु साहेबांचा हट्ट आहे सिंगल बिल्डिंगचं, कारण 400 स्क्वेअर फीटच्या वर घर देता येत नाही, तुम्ही कशाला एवढं देताय। म्हणजेच ज्या समाजानं त्यांना निवडून दिलं 40 वर्ष त्या लोकांच्या जीवावर ह्यांनी 20,000 स्क्वेअर फीटचा बंगला बांधलाय। आणि स्वतः मात्र ज्यावेळेस मतदारांना द्यायची वेळ येते आणि आमच्यासारखा कार्यकर्ता जो 40 वर्ष इथे राहतोय आणि मतं नाही मिळाली तर नाराज नाही झालो, पण लोकांच्या हितासाठी मी प्रयत्न करतोय। सगळं मंजूर झालंय, कन्व्हेन्स डीडला आलंय, पण तिथे त्यांनी अटकाव केलेला आहे। आणि अननेसेसरी हा प्रोजेक्ट जो आहे हे दिरंगी कशी होईल आणि लेट कसा होईल, म्हणजे त्यांना इथं निवडणुकीनंतर कब्जा करायचा आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय उद्या दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत त्यांनी जर ते जो घातलेला खोडा आहे आणि हा प्रोजेक्ट थांबवण्यासाठी त्यांनी जे चालवलेले प्रयत्न आहेत ते थांबवावेत, नाही तर परवा सकाळी मग मी माझ्या मुख्यमंत्र्यांना इथल्या आमदारांना भेटून माझा काय असेल तो निर्णय मी कळवणार आणि मग पुढचं उभं राहायचं कसं काय करायचं ते त्यांना विचारेन की आता काय करायचं सांगा। पुढं निर्णय परवा दिवशी कळेल सकाळी। धन्यवाद।